मेन पंजाब डक जास्त गारपीट होईल, मडण आलं, धोधो वाहतील, कुठला अंदाज सगळं सांगायचं. भले आम्ही म्हणतो तुझा अंदाज खरा का खोटा आम्हाला माहित नाही. तुला नुकसान करायचा अधिकार कोणी दिला? शेतकऱ्याचा कोणी नुकसान करायचं तुला अधिकार दिला? काहीतरी साठं लोट आहे म्हणून त्यांची बँक अकाउंटची चौकशी करा किंवा त्यांच्या संपत्तीची चौकशी करा. साठं लोट कळते, कारण हरभरा गहू करून कोण फॉर्च्युनर घेत नाही. द्राक्षाचा भाव पाऊस पडल्यानंतर फळांचा भाव पडायचा. आता ह्यो 15 दिवस आधी सांगतोय आणि 15 दिवस आधी सांगितल्यामुळे त्या द्राक्षाचा भाव हळूहळू किंवा फळांचा, केळीचा, डाळिंब, पेरूचा सगळ्या शेतमालाचा भाव हळूहळू पडत जातो. काय काय गहू, हरभरा किंवा ही जी इतर पिकं आहेत ही लोक पाऊस येईल उन्हात घालायला माणसं कोण मिळत नाही ती म्हणून हाय असं बाजारात आणून कच्च विकतो. त्या गहू हरभऱ्याचा भाव पडतो, ह्यो तुरीचा भाव पडतो. कांद्याची पण तीच अवस्था. कांदा सुद्धा रानात वाळत पडलेला असतो, असं काहीतरी आबाळ हाणून हे टाकायचं, त्यामुळे ती कांदा लगेच लोक आणते. ती घरात जागा नसते शेतकऱ्याच्या, तो लगेच इथं बाजारात आणतो, विकतो, त्या कांद्याचा भाव पडतो. म्हणजे हे हवामान अंदाज शेतकऱ्याच्या फायद्यासाठी राहिलेले नाहीत, हे सगळे शेतकऱ्याच्या मुळावर उठायला लागलेत. म्हणून आता हे आमच्या नरड्याला आलंय, म्हणून आम्ही आता बाहेर आलोय की बाबा आता आम्ही सोडणार नाही. आमच्या नादाला, नरड्याला जर तुम्ही आणत असाल तर तुमचं नरडं आम्ही सोडणार नाही, त्याला पण घाटीला हात घालणार. त्या सगळ्या हवामान अंदाजाखाली याच आहे. आणि ह्यांच्यावर पुन्हा एकदा मी सांगतो, तहसीलदार साहेबांनी पोलीस स्टेशनला पत्र देऊन तिथं गुन्हा दाखल केलाच पाहिजे. 2 दिवसात गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्यांच्यावर गुन्हा नाही दाखल झाला तर मग सांगली, सोलापूर, सांगलीत तिथं आंदोलन पेटणार. आता मी पण उद्यापासून करतो की तुम्ही फसवणूक केली. पाऊस पडेल म्हणला ना 15, 16, 17, आज 18 तारीख आहे. काल पडला का पंढरपुरात? कुठं पंढरपूर, सोलापुरात पडला का? नाही पडला. मग हे 3 दिवस तू दिलेस. 5 तारखेपासून बॉम्ब घालतोय, पाऊस पडतोय, हिथं तसं होतंय ना असं होतंय. पुन्हा 10 तारखेला काढतोय, 11, 12ला पडेल. पुन्हा 15 तारखेला काढतोय, 15, 16, 17ला पडेल. आता उद्या काढतोय बघा, आता 24 ते 29. अशा नुसत्या तारखा बदलत जायच्या, सगळ्यांची फसवणूक करायची. ह्यो प्रकार, ह्याच्यामुळे ह्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजून 302 पण दाखल झालं पाहिजे. जर ह्या कारणामुळे जर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोणाचा गुन्हा बी दाखल झाला पाहिजे. तसं काय जर त्यांच्या असल्या मोठ्या बोलण्यानं शेतकऱ्याला जर अटॅक आला, काय झालं तर त्याचा पण 302चा आत्महत्येस प्रवृत्त म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे असं गुन्हा ह्या सगळ्यांच्यावर झालं पाहिजे, कारण आम्हाला कर्ज लय येते. आणि असं काय पाऊस येणार आहे, दर पडला की माणसाला बीपी वाढायला लागलाय, त्या शेतकऱ्याचं प्रेशर वाढायला लागले. त्या बिचाराचं कुटुंब उघडं पडलं, त्याला काय झालं तर ह्याच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याबद्दलचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. असं 4 गुन्हे दाखल झाले पाहिजेत ह्या सगळ्यांच्यावर. जो कोण हवामान अंदाज करून मोठा हाणल त्याच्यावर 4 प्रकारचं गुन्हे झालं पाहिजेत. आणि ही तहसीलदार साहेब, आणखी मराठवाड्या विदर्भातल्या कुठल्या शेतकऱ्याकडे फॉर्च्युनर आहे, निवड शेती करणारे कुठल्या हवामान अंदाजाकडे, कुठल्या हवामान अंदाजाकडे शेती करून 20 कोटीच्या वर जर संपत्ती असेल तर ईडीची चौकशी लागली पाहिजे. कोण असं कोण काय काय करतोय त्याच्यावर हे असंच गुन्हे दाखल झालं पाहिजेत. अन्यथा तुम्ही आम्हाला सोप्यात घेऊ नका. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला कोण कसं फसवेल याचा नेम नाही. एकीकडे बोगस बियाण्यांचा सुळसुळाट तर दुसरीकडे वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय. अशातच मोठा पाऊस होणार, गारपीट होणार असा हवामानाचा अंदाज वर्तवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या, हवामान अंदाज वर्तवणाऱ्या बुवाबाजांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच शेतकरी आता अशा बुवाबाज, हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात रस्त्यावरती उतरलेले आहेत. पंजाबराव डक आणि बांगर यांच्या विरोधात पंढरपुरातील द्राक्ष बागायतदारांनी आंदोलन केलेलं आहे. या बोगस हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणीच केलेली आहे. हल्ली सोशल मीडियावर हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्यांचा सुळसुळाट सुटलाय. त्यामुळे पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांच्या विरोधात पंढरपुरात आंदोलन केलंय. पंढरपुरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून आज बुधवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. कुठल्याही प्रकारची शासन मान्यता नसणारे अनेक हवामान तज्ज्ञ सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणारे अंदाज वर्तवत आहेत. त्यामध्ये पंजाबराव डक, बांगर अशा अनेक हवामान तज्ज्ञांवर बंदी घालावी अशी थेट मागणी द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. तसंच अशा बोगस हवामान तज्ज्ञांविरोधात शेतकऱ्यांकडून यावेळी तहसील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन हवामान तज्ज्ञांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे.